मुंबईमधल्या एका नव्या प्रकल्पाच्या उभारणीसाठी 702 कोटी 44 लाख रुपयांच्या खर्चाचा आर्थिक ताण हा मुंबई महापालिकेच्या तिजोरीवर टाकण्यात येणार आहे। महालक्ष्मीमधल्या नेहरू सायन्स सेंटर मेट्रो स्थानक आणि महालक्ष्मी रेसकोर्स तर वरळीतल्या प्रॉमेनेड परिसराला भूमिगत पादचारी मार्गाने जोडणारा प्रकल्प हा मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजे MMRCL कडून राबवण्यात येणार आहे। याच भूमिगत पादचारी मार्गासाठी आवश्यक असलेल्या खर्चासाठीचा निधी हा मुंबई महापालिका प्रशासनाकडून देण्यात येणार आहे। या संदर्भातील निधी हस्तांतरणाचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे। मुंबई महापालिकेवर आधीच जवळपास 2 लाख कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचा आर्थिक भार आहे। त्यात आता आणखी 702 कोटींच्या निधीची तरतूद ही मुंबई महापालिकेकडूनच केली जाणार आहे। त्यामुळे या निधीवरून महापालिकेतील सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या नगरसेवकांमध्ये वाद होण्याची शक्यता आहे। दरम्यान मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीसमोर मांडण्यात आलेल्या भूमिगत पादचारी मार्गाच्या प्रस्तावाला काँग्रेसकडून तीव्र विरोध करण्यात आलाय। आमचा पायाभूत सुविधांना विरोध नाही, पण मुंबई महापालिकेवर आणखी मोठा आर्थिक भार टाकण्यास आमचा विरोध आहे, असं काँग्रेसकडून स्पष्ट करण्यात आलं। प्रत्येक पायाभूत सुविधा प्रकल्पासाठी मुंबई महापालिकेला ATM बनवता येणार नाही, अशी भूमिका काँग्रेसकडून घेण्यात आली। मुंबईतल्या महालक्ष्मी आणि वरळी परिसरातील विविध ठिकाणं भूमिगत पादचारी मार्गाने जोडण्याचा प्रस्ताव हा नेमका काय आहे जाणून घेऊया ग्राफिक्समधून। भूमिगत पादचारी मार्गाने महालक्ष्मी वरळी जोडणार साधारण 1.5 किलोमीटर लांबीचा हा भूमिगत पादचारी मार्ग आहे। नेहरू सायन्स सेंटर मेट्रो स्थानक, महालक्ष्मी रेसकोर्स आणि वरळी प्रॉमेनेड भूमिगत पादचारी मार्गाने ही 3 महत्त्वाची ठिकाणं जोडली जातील। प्रस्तावित सेंट्रल पार्कलाही मेट्रो स्थानकातून या भूमिगत पादचारी मार्गामुळे थेट प्रवेश मिळणार आहे। प्रकल्पासाठी आवश्यक निधी हा BMC विकास शुल्कातून उभारण्यात येणार असून MMRCL हा निधी 5 टप्प्यांमध्ये देण्यात येईल। मुंबईतल्या मेट्रोशी संबंधित विविध विकास कामांसाठी मुंबई महापालिकेकडून 2,500 कोटींपेक्षा अधिकचा खर्च आधीच करण्यात आलेला आहे।